हॅलो, मी अमृता किल्लेदार, नरसिंह किल्लेदारांची मुलगी. मीच फोन केला होता तुम्हाला. बोला, काय महत्वाचं काम काढलंय तेवढं? आणि ही सविता जाधव ना? बरेच वेळा पाहिलंय हिला टीव्हीवर, बातम्यांमध्ये. हिला कशाला आणलंय? मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझे पती निर्दोष आहेत. तुम्ही त्यांच्यावर चुकीचे आरोप करताय आणि तेच सिद्ध करण्यासाठी आम्ही इकडे आलो. सविताताई, तुम्ही आम्हाला जे काय सांगितलं होतं तेच तसंच यांना सांगा. मॅडम, त्या रात्री दिनेश मानकामे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मी मोठ्या साहेबांच्या चहामध्ये गुंगीचं औषध घातलं. त्यानंतर साहेब बाहेर गेले आणि मग मीच दिनेश साहेबांना फोन केला आणि सांगितलं की ते मंजिरीला भेटायला गेले. आणि मग ते बेशुद्ध झाल्यानंतर मग त्या मंजिरीचा खून झाला असणार. नरसिंह किल्लेदाराला मंजिरीच्या खुनात आपण फसवण्याचा जो डाव प्लॅन केलाय ना, तो यशस्वी झालाच पाहिजे. वामन काका, या. अरे काय काही येते सांगणं नाही, काही फोन नाही, आल्यानंतर सुद्धा काही बोलली नाहीस. कशी आहेस? तुझी खूप आठवण येत होती. खरंच आता आलीस तर राहा, काही दिवस तरी राहा. हो म्हणजे काय, इतके दिवस हाल सहन केले तिकडे, आणि तिकडे काय कोणी लाड करत नाही की समजूत काढत नाही. कंटाळा आला रे. आता इकडे आले ना तर मी राहणार आहे सगळ्यांबरोबर. म्हणजे एक्सक्यूज मी, नीलम मॅडम तुम्हीच ना? नाही, तुमच्याकडेच काम आहे. माईसाहेब, फोन करून यायला हवं होतं. नाही, बरेच वेळा मी कामानिमित्त बाहेर असते ना, तुम्हाला हेलपाटा पडला असता. नाही, काम महत्वाचं होतं आणि म्हणून मी स्वतःच आले. या ना, बसा. बोला मॅडम. प्लीज. माईसाहेब, मला मॅडम नका म्हणू. शाळेत असल्यापासून तुम्हाला पाहत आले. तुम्ही आदर्श आहात माझ्या. तुमच्यासारखंच समाजसेवक व्हायचं होतं मला, पण पोलीस खात्यात नोकरीला लागले. पोलीस खात्यात राहूनही समाजाची सेवाच करताय तुम्ही. थँक्यू. बोला, मी काय करू शकते तुमच्यासाठी? अत्यंत महत्वाची एक गोष्ट कळली आहे. माझ्या मुलीच्या खुनामागे नरसिंह किल्लेदार नाहीये, दुसरंच कुणीतरी आहे. नरसिंह किल्लेदाराला या प्रकरणात पद्धतशीरपणे अडकवण्यात आले. या सगळ्याच्या मागे माझ्या बरोबरीनं ज्या वावरत होत्या ना आतापर्यंत, त्या माता महिमावती आहेत. हे सगळं हिचं कारस्थान आहे. तर मला तुझ्या वागण्यावर आधीच शंका होती. नरसिंहाला एकदा सुटून येऊ देत, मग बघते तुझ्याकडे. तू केलेल्या गुन्ह्याची मी तुला शिक्षा देणारच. मंजिरीच्या खुनातही तुझाच हात आहे ना? नाही. कबूल कर मुकाट्याने. मला माहितीये तुला आणखीन बरंच काही माहितीये, पण तू आम्हाला सांगत नाहीयेस. काय समजतेस तू? हा, मूर्ख होतो मी. वामन दादा, वामन दादा, सविताताई खरं बोलताय. त्यांनी माझ्याजवळ सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे आणि माझी खात्री यांनी याच्यापेक्षा वेगळं काहीही केलं नाहीये. त्यांनी जर का गुन्हे कबूलच केले नसते तर आपल्याला हे सगळं कळलंच नसतं, यांना वाचवताच आलं नसतं. एवढं सगळं घडलेलं असताना आता त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात काय अर्थ आहे मला माहिती. हे बघ जानकी, तुला यातलं काही कळत नाही, त्यामुळे कृपा करून मध्ये पडू नकोस. आपल्या नवऱ्याच्या बाबतीमध्ये काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये सहभागी असलेल्या बायकोलाच कळू शकतं, कुठल्या बाहेरच्या तिराईत बाईला नाही.